बारामतीला तर सोडाच, पण अवघ्या महाराष्ट्राला धक्का देणारी ही एक महत्वाची बातमी. अजितदादा पवार गेल्यानंतर पोटनिवडणूक लागलेली होती आणि पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय हा नक्कीच होणार आहे. विजय आणि व्हायलाच पाहिजे अशा प्रकारच्या मानसिकता किंवा अशा प्रकारच्या बातम्या होत्या. मात्र आता एक धक्कादायक माहिती बारामतीमधून येत आहे आणि ती माहिती म्हणजे अजित पवारांच्या पत्नी असलेल्या सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार आहे. पण ही माहिती नेमकी दिली कोणी, असा सर्वे कोणी केलाय आणि या सर्वेच्या पाठीमागे त्या सर्वे करणाऱ्याचं उदाहरण काय आहे किंवा त्यांना असं बघून काय सर्वे केलाय की ज्यामुळे सुनेत्रा पवारांचा पराभव हा निश्चित होणार अशा प्रकारचं मानलं जाते. नेमकं काय घडलंय हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, अजित पवार जाऊन 3 महिने उलटून गेले, मात्र या 3 महिन्यांमध्ये अजित पवारांचा आठवण आली नाही अशा प्रकारचे महाराष्ट्रामध्ये सामान्य माणूस नाही. प्रत्येक सामान्य माणसाला अजित पवारांची दररोज कुठल्या ना कुठल्या प्रसंगातून, कुठल्या ना कुठल्या राजकारणातून आठवण येतेच. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अजित पवारांनी एकही असं प्रकरण नाही की ज्यामध्ये स्वतःचं मत व्यक्त केलं नाही किंवा स्वतःचं काहीतरी त्यांचं योगदान दिलं नाही की त्या प्रकरणाला न्याय मिळावा किंवा योग्य ती वाट मिळावी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते तरी सुद्धा ते प्रयत्न करत होते. मग महाराष्ट्राचे जर मुख्यमंत्री झाले असते तर त्यांनी कशा लेवलचं काम किंवा कोणत्या दर्जाचं काम केलं असतं हे फार बघणं त्यावेळेस महत्वाचं होतं. मात्र त्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहिले, ते म्हणजे मुख्यमंत्री बनण्याचं. मात्र आता सुनेत्रा पवार, अजित पवार गेल्यानंतर पोटनिवडणूक तर लागलीच आहे. सुनेत्रा पवार स्वतः मैदानात उभारल्याच. सुरुवातीला काँग्रेस त्यांच्या विरोधात उभारली, त्यानंतर बीजेपी सुद्धा म्हणाली की जर तिथं पोटनिवडणूक होणार असेल तर आम्हीही त्याच्यामध्ये उमेदवार देऊ. अशा प्रकारचं वातावरण झालेलं असताना मोठमोठे उमेदवार असतील, स्वतः तो त्या ठिकाणी लक्ष्मण हाके असतील, यांनी सुद्धा फॉर्म भरला होता. मात्र लक्ष्मण हाकेंच्या एका साथीदाराने किंवा एका मित्रानं सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरला होता आणि त्या ठिकाणी त्याच साथीदारांना एक मोठा प्रभाव पडल्याचं सध्या बारामतीमधून बोललं जातं. पण असा काय सर्वे की ज्या सर्वेमुळे सांगितलं जातं की सुनेत्रा पवारांचा पराभव होऊ शकतो? तर एक मोठा म्हणजे JS अशा प्रकारची एक संस्था आहे आणि त्या संस्थेने अशा प्रकारचा सर्वे केलाय की पोटनिवडणुकीमध्ये नेमकं वातावरण कोणाच्या बाजूने आहे. आता वातावरण कोणाच्या बाजूने आहे ह्या सर्वे करायचा म्हटल्यानंतर प्रत्येकाला तिथे जाऊन विचारावं लागेल किंवा प्रत्येक गावाचे जे काही आहे ते मतमोजणीची टक्केवारी काढावी लागेल आणि त्यानंतर ठरवता येईल की नेमकं सुनेत्रा पवार जिंकू शकतील की हरू शकतील. मात्र या सर्वेयरने काय केलंय तर त्यांचा जो काय अंदाज बांधलाय आणि त्या अंदाजामध्ये सुनेत्रा पवारांच्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांच्याविषयी जे काय आहे ती चुकीची मानसिकता जी लोकांमध्ये होती ती चुकीची मानसिकता कमी झाली आहे अशा प्रकारचं वातावरण सुद्धा दाखवले. म्हणजे सुनेत्रा पवारांनी अर्ज भरला, सुनेत्रा पवार निवडून यावे अशा प्रकारची बऱ्याच लोकांची मागणी आहे आणि त्यांनी निवडून यायलाही पाहिजे. पोटनिवडणूक आहे, अजितदादा गेल्यानंतरची पहिलीच निवडणूक आहे त्या बारामतीमध्ये अजितदादांच्या पश्चात. आणि त्यामुळे काही लोकांचे प्रयत्न असे चालू आहेत की अजित पवार गेल्यानंतर सुनेत्रा पवारांचा विजय व्हावा. मात्र या सर्वेयरनं सांगितलंय की अशा प्रकारचं जे काही आहे ते सुनेत्रा पवारांच्या विरोधात वातावरण एका रात्रीत फिरलेलं आहे आणि सुनेत्रा पवारांचा त्या ठिकाणी पराभव होऊ शकतो. मात्र हा जो आहे तो सगळा अंदाज आहे, याच्यामध्ये कुठेही याच्यामध्ये सत्यता किंवा 100% हाच निकाल येऊ शकतो, सुनेत्रा पवार हरू शकतात अशा प्रकारची कुठलीही गोष्ट नाही. त्याच्यामुळे याच्यावर विश्वास किंवा हा एक अंदाज आहे आणि या अंदाजानुसारच आपल्याला चालायचं आहे. तरी हा अंदाज जरी असला तरी सुद्धा याच्यामध्ये आता पुढे बघणं महत्वाचं आहे की हा अंदाज कितपत खरा ठरतो आणि हा अंदाज खऱ्या अर्थानं जो आहे तो सुनेत्रा पवारांच्या विरोधात जातो की सुनेत्रा पवारांसोबत चालतो हे बघणं महत्वाचं. आपण आजपर्यंत प्रत्येक पोटनिवडणूक बघितली, त्या पोटनिवडणुकीत काहीतरी थरारक पाहायला मिळालं आणि काही ठिकाणी बिनविरोध झाल्या पोटनिवडणुका. ही बिनविरोध व्हावी अशा प्रकारची इच्छा होती, मात्र कुठेही बिनविरोध झाली नाही. आणि आता सुनेत्रा पवारांची जी काही आहे ती आपण म्हणतो ना की एक प्रतिष्ठा पणाला लागली
ती प्रतिष्ठा आता आपल्याला काही दिवसात कळणार आहे. 2-4 दिवसात रिझल्ट येईल, निकाल येईल. निकाल आल्यानंतर सुनेत्रा पवारांसोबत नेमकं काय घडते हे बघणं महत्वाचं आहे. पण या सर्वेनुसार तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.